7. वनितांनो विदुला व्हा. स्त्रियांच्या सभेत बोलताना सावरकर म्हणाले, आजच्या स्त्रियात मुख्य उणीव धैर्याची आहे. देशकार्यार्थ घराबाहेर पडणाऱ्या पुरुषानं दाराआड मुसमुसून रडणारी पत्नी पाहिली की त्याचे धैर्य खचते. म्हणून स्त्रियांनी माता विदुलेप्रमाणे आपल्या मुलांना पळून न येता लढण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे. रामाने सीतेला वनातील अनेक धोके दाखवले, तरीही सीता त्याच्या समवेत वनवासात गेली. हे धैर्य हवे. झाशीच्या राणीचा पराक्रम हा आपला आदर्श असला पाहिजे. आपल्यात सामान्य समजूत अशी आहे की मुलगा हवा, मुलगी नको. मुलींकडे माता फार थोडे लक्ष देतात, पण ही चूक आहे. मुलींची चांगली जोपासना केली पाहिजे, कारण ती मुलगीच पुढच्या पिढीची जननी आहे. भावी पिढी तेजस्वी नि सामर्थ्यवान निपजावी आणि तिने देशाचे पारतंत्र्य घालवावे अशी तुमची इच्छा असेल तर मुलींच्या जोपासनेकडेही तुम्ही योग्य लक्ष दिले पाहिजे. योग्य वय होईपर्यंत त्यांचा विवाह करू नये. मुलींची अशी समजूत असते की अशक्तपणा म्हणजे नाजूकपणा नि तो एक कौतुकास्पद गुण आहे. पण ती त्यांची समजूत चूक आहे. सशक्तपणा हेच खरे सौंदर्य. ईश्वर निर्मित सौंदर्य आपल्या हातचे नाही, पण हे सौंदर्य आपल्या हातचे आहे. परदेशातील स्त्रिया पुरुषांप्रमाणेच सशक्त असतात. आपल्याकडे त्या अशक्त होत आहेत याचा वाईट परिणाम पुढील पिढ्यांवर होईल. तो होऊ नये इकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे. पूर्वी जशी त्यास देवांची गाणी शिकवितात तशी आता देशाची गाणी शिकवली पाहिजेत. तुम्ही आजची वृत्तपत्रे वाचून देशाची आजची स्थिती सुद्धा समजवून घेतली पाहिजे. या सभेला वीर सावरकरांच्या पत्नी सौभाग्यवती यमुनाबाई याही उपस्थित होत्या.